पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी हिंगोली येथील ज्येष्ठ कवी प्राचार्य नामदेवराव वाबळे आणि कथाकार कवी गोडाती काळे यांच्या कवितांची निवड झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। हे संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान पार पडणार आहे। प्राचार्य नामदेवराव वाबळे हे प्रसिद्ध व ज्येष्ठ कवी असून ते सुखदेवानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत। त्यांच्या कविता संग्रहांना साहित्य विश्वात व्यापक दाद मिळालेली आहे। त्यांचे ठणक झाला हाडाचा सापळा, आतल्या खादी व कृषी जाणीवा व्यक्त करणारे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। त्यांच्या झाडा हाडाचा सापळा व आतल्या खांदी या पुस्तकांना वाड्मयीन पुरस्कार प्राप्त झाले। तसेच साहित्यास वाहिलेल्या विविध नियतकालिकांमध्ये विपुल लेखन प्रसिद्ध झालेलं आहे। याआधीही त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाबरोबर इतर संमेलनांमध्ये सहभाग घेतला आहे। ते मसाप औरंगाबाद विभागाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत। गोडाती काळे हे कथाकार व कवी म्हणून परिचित असून विविध नामांकित नियतकालिकांमध्ये व दिवाळी अंकामध्ये त्यांच्या लेखनाची प्रसिद्धी झाली आहे। मराठी बोली गणगोत या समूहाच्या माध्यमातून ते मराठवाडा साहित्य परिषदेच्या मराठवाडी बोली शब्दकोश निर्मितीच्या कार्यात योगदान देत आहेत। सातारा संमेलनासाठी त्यांच्या उसवन या कवितेची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या कविता प्रामुख्याने शेतकरी जीवन व सामाजिक वास्तव मांडणाऱ्या आहेत। तसेच ते थवा त्रैमासिक व थवा प्रकाशन यांचे संचालक आहेत। या निवडीच्या निमित्ताने हिंगोली येथील तुळसाबाई सोमाणी एज्युकेशन ट्रस्टमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या मासिक देवी कवी संमेलनात मसाप हिंगोली शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ कादंबरीकार अशोक अर्धापूरकर यांच्या हस्ते दोन्ही साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर संजय नाकाडे, ज्येष्ठ कवी रतन अडे, गणेश येवले, सुमन दुबे, डॉक्टर राधिका देशमुख, परिजात देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। सूत्रसंचालन प्रसिद्ध गझलकार गणेश येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर राधिका देशमुख यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ घुगे, रघुवीर पतंगे, अश्विनी देशमुख व वैशाली देशमुख यांनी परिश्रम घेतले। त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे।